राज्य सरकारने एक निर्णय घेतला मराठा समाजासाठी की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती लागू आहे, अशा 8 सवलती किंवा योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू असणार. कसं बघताय आपण निर्णय? काय झालंय, राज्य सरकार जाणीवपूर्वक कुठतरी जरांगे आणि राज्य सरकार याच्यामध्ये कुठतरी मिली भगत असल्याचा प्रकार आपल्याला पाहायला समोर मिळतोय. जरांगेनी मागायचं आणि राज्य सरकारने द्यायचं. आता खरं तर विद्यार्थ्यांना दिले म्हटल्यानंतर कोणी विरोध करणार नाही, आम्ही विरोध करू शकत नाही. परंतु त्याच्यात आमचं एक म्हणणं आहे की मराठा समाजाच्या तरुणांना ओबीसीच्या सवलती लागू केल्या, परंतु मराठा समाजाच्या तरुणांना ज्या सवलती आहेत त्या ओबीसींना कधी लागू करणार तुम्ही? ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मराठा तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी मिळतं, त्या इकडं मग ओबीसी महामंडळाला तुम्ही निधी देत नाहीत. ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून ओबीसी तरुणांना कुठेतरी उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करत नाहीत. तिकडं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी असेल, बाकी जे विदेशात शिक्षण घेण्यासाठी सारथी आहे, इकडे ओबीसीसाठी महाज्योती आहे. सारथीला भरघोस निधी आणि महाज्योतीला निधीच नाही. महाज्योतीच्या फेलोशिप करणारे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून मागण्या करताय. राज्य सरकारच्या मंत्र्यांना, ओबीसी मंत्र्यांना निवेदन देण्याचं काम करताय. ओबीसी मंत्रालय नावालाच, ओबीसीच्या योजना नावालाच, फक्त योजनेला नाव द्यायचं आणि त्याच्यात कुठं त्याला निधी द्यायचा नाही. खरं तर ओबीसी या राज्यामध्ये 52% असणाऱ्या ओबीसी समाजाला 1% सुद्धा निधीची तरतूद नाही. म्हणजे फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसीला डीएनए म्हणून ओबीसीचे मतं घ्यायचे आणि ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकार करतंय. राज्यातले ओबीसी मंत्री कुठतरी बघ्याची भूमिका घेत आहेत आणि राज्यातला एकही ओबीसी नेता, ओबीसी मंत्री यावर बोलायला तयार नाही. आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व तर वरबाडून घेतलंयच, परंतु राहिलं साहिलं आता कुठतरी ओबीसीच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या कुठतरी सवलतीसाठी तरी यांनी बोललं पाहिजे. ठीक आहे, मराठा समाजाच्या तरुणांना आणखी काय द्यायचं तर द्या. मी तर म्हणतो एससी एसटीना ज्या सवलती त्या सुद्धा त्यांच्या काढा आणि मराठा समाजाच्या तरुणांना देऊन टाका. यापूर्वी केलेलंच आहे. कुठतरी बार्टीचा काही निधी समाज कल्याणला वळवण्याचं काम त्या मंत्र्यांनी वळवण्याचं काम केलंय. मग तुम्ही ओबीसी एससी एसटीना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. माझा आरोप आहे, राज्य सरकारला खरं तर आरक्षण संपवायचं की काय याचा पुन्हा सुरुवात ओबीसी पासून करायची आहे. येणाऱ्या काळात एससी आणि एसटी, आज आम्ही जात्यात असलो तर तुम्ही उद्या सुपात आहात. येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा जात्यात येणार आहात, तुम्ही सुद्धा भरडले जाणार आहात. त्यामुळे ओबीसी आणि एससी एसटीने एकत्र आलं पाहिजे. आपण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मराठा समाजाच्या शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही. त्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांना नक्की मिळालं पाहिजे. परंतु ओबीसीचं राजकीय अस्तित्व जर कोणी वरबाडून घेत असेल आणि ओबीसीचे मंत्री जर शांत बसत असतील, झोपा करत असतील, तर ओबीसीने याच्यावर मंथन केलं पाहिजे. ओबीसीने याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपल्या ओबीसी मंत्र्यांना, ओबीसी नेत्यांना, ओबीसी आमदारांना जाब विचारण्याचं काम केलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ, आजच ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे आणि आज कुठेतरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना पाहिजे ते मिळतं, परंतु जरांगेने मागायचं, सरकारने द्यायचं. आणि ओबीसीच्या अनेक दिवसापासून आम्ही मागण्या करतोय, पण ओबीसीच्या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम राज्य सरकार करतंय. ओबीसीच्या महाज्योतीसाठी आंदोलन झाले, महाज्योतीला निधी देण्यासाठी अद्याप त्याला काही निधी मिळालेला नाही. ओबीसीच्या महामंडळाला निधी देण्यासाठी 1 रुपया देत नाहीत. ओबीसीच्या महामंडळा माध्यमातून ओबीसीच्या उद्योजकांना 1 रुपया मिळत नाही. इकडे मराठा समाजाच्या तरुणांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. म्हणजे दुजाभाव राज्य सरकार करतंय. मराठा ओबीसी मध्ये राज्य सरकार मराठा ओबीसी एससी एसटी मध्ये दुजाभाव करण्याचं काम करतंय आणि कुठतरी जो दबाव टाकन त्याला झुकण्याचं काम राज्य सरकार करण्याचं काम करतंय. त्यामुळे ओबीसी बांधवांनी आता रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी. आपले हक्क अधिकार, आपले ओबीसी मंत्री, ओबीसी नेते, ओबीसी आमदार बोलत नसतील तर आपल्या हक्क अधिकारासाठी आपणच रस्त्यावर येऊन लढा देण्याचं काम करायला पाहिजे. आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सरकार दबाव करत असतो, काय करत असेल सरकार असं ते जाणीवपूर्वक कुठतरी हे जरांगे आणि सरकारचं कुठतरी सेटलमेंट आहे. ती जरांगे सरकारची स्क्रिप्ट वाजवण्याचं काम करतो. जरांगे अगदी उपोषणाला बसल्याच्या नंतर 1 तासात मंत्री आणि प्रतिनिधी तिथे येतात. इतिहासात पहिलं आंदोलन पाहिलं असेल तुम्ही, उपोषणाला बसलेल्या माणसाला 1 तासात मंत्री भेटायला येतो. म्हणजे इतकी तत्परता, म्हणजे ते वाटच पाहत होते जरांगे उपोषणाला कधी बसन आणि आम्ही तिथे जाऊन कधी भेटतो आणि कधी ड्राफ्ट नेऊन देतो. याची वाट ते जातीवादी मंत्री एक राधाकृष्ण विखे पाटील आणि ते झाडू पोचा करणारा प्रसाद लाड तिथे जाण्याची अशी वाटच बघत होते. हे ओबीसी बांधवांनी आठवणीत ठेवलं पाहिजे. हे मंत्री कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोलत नाहीत, ओबीसीचे मतं घेतात, ओबीसीच्या प्रश्नावर चकार शब्द काढत नाहीत
आणि प्रत्येक विधानसभेला लोकसभेला ओबीसींची याला मतं लागत नाहीत, पण ओबीसींचे मतं लागतात. परंतु ओबीसीच्या प्रश्नावर यांना बोलायला कधी चालत नाही. ओबीसीच्या प्रश्नावर कधी तुम्हाला बोललेले दाखवून द्या, मी तुम्हाला पाहिजे ते बक्षीस द्यायला तयार आहे. कधी ओबीसीच्या प्रश्नावर हे लोक बोलत नाहीत. या लोकांना आपण आठवणी ठेवण्याचं काम केलं पाहिजे. ओबीसी उपसमिती आहे, ओबीसी नेते ते कोणी बोलत, तुम्ही एकटे मैदानात उतरले. हे बघा, आज आम्ही गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 बलुतेदारासाठी आम्ही गावगाड्यातील शेतकऱ्यांची लेकर आहोत. आम्ही काही आमदारा खासदाराचे मंत्र्याची लेकर नाही आहोत. आम्ही साधारण कुटुंबातले लेकर आहोत. आम्हाला काही कुणाची ईडीची कुणाच्या सीबीआयची भीती नाही. हे मंत्री ईडीला घाबरत असतील, हे मंत्रिपदाची खुर्ची जाईल म्हणून घाबरत असतील, परंतु ओबीसींचं अस्तित्व टिकत असताना आम्ही झोपा घेऊ शकत नाहीत. यांना झोपू द्या, परंतु आम्हाला लढावं लागणार आहे. आम्ही लढत आलोत आणि लढत राहू. कारण ओबीसी समाजाचं अस्तित्व जर कोणी वरबाडून घेत असेल तर त्यांच्यासाठी, त्या भोळ्या बाबड्या समाजासाठी कोणीतरी लढलं पाहिजे. त्या हेतूने आम्ही लढत आहोत. आणि आमची ह्या मंत्र्यांना, ओबीसीच्या मंत्र्यांना, ओबीसी आमदारांना आणि ओबीसीच्या नेत्यांना कळकळीची विनंती, बाबा हो बाहेर या. ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला कळकळीची हात जोडून नम्र विनंती, तुम्ही बाहेर या. ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बोला, लढा आणि राज्य सरकारवर दबाव टाका. वाटल्यास तुमचे राजीनामे द्या, मंत्रिमंडळातून बाहेर पडा, परंतु ओबीसींचं अस्तित्व टिकवण्याचं काम करा. भोळ्या बाबड्या समाजाला न्याय देण्याचं काम करावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. या सर्व विषयावर ओबीसी नेते छगन भुजबळ काय बोलत आहेत? ते बघा, छगन भुजबळ साहेबांनी आयुष्यभर ओबीसींचा लढा केलेला आहे. त्यांनीच बोलावं असं का, भुजबळ साहेबांनीच का बोलावं? आज राज्यात ओबीसी नेते आदरणीय पंकजाताई मुंडे आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुम्हाला ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद लागतं, मलयदार महसूल खातं लागतं, पैसे लागतात, सगळं लागतं. ओबीसी म्हणून घ्यावं वाटतं, परंतु ओबीसी नेता म्हणून घ्यावं वाटतं, परंतु ओबीसीच्या प्रश्नावर बावनकुळे चकार शब्द काढायला तयार नाहीत. बावनकुळे खरं तर 2-3 दिवसापासून ते काय एसओपीचा पत्र बाहेर आल्यापासून, राज्य सरकारने काढल्यापासून बावनकुळे कोण्या बिळात लपून बसलेत हे आम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी बिळाच्या बाहेर यावं. प्रसार माध्यम तुमची वाट बघत असतील, त्याच्यावर बावनकुळेंनी बोललं पाहिजे. ओबीसीची भूमिका ठणकावून मांडली पाहिजे. आणि तुम्हाला जर बोलायचं नसेल, तुम्हाला जर ओबीसीची बाजू राखायची नसेल, तर तुम्ही त्या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. आणि माझी आदरणीय पंकजाताईला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लोकनेत्याची लेख आहात. गोपीनाथरावजी मुंडे साहेब असते तर हा ओबीसीवर अन्याय झाला नसता. तुम्ही मुंडे साहेबाची लेख म्हणून बोला आणि भुजबळ साहेबांची बोलतील, भुजबळ साहेबाचा वयाची विचार करा, त्यांनी बोलतील अशी वाट पाहू नका. पंकजाताईनं बोललं पाहिजे, बावनकुळेनं बोललं पाहिजे, त्यानंतर सावे साहेब आहेत, त्यानंतर अनेक मंत्री दत्तामामा भरणे आहेत. का एकट्या भुजबळ साहेबांनी ओबीसीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का बोलायचं? त्या लोकांनी सुद्धा बोललं पाहिजे आणि ओबीसींना कुठेतरी संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस